मराठी चित्रपट आघाडीच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री शोना यांच्याकडून आमदार झाल्याबद्दल माननीय श्री राजवीर सूर्यवंशी यांना हार्दिक शुभेच्छा। आयो आय शपथ। सगळीकडेच फोटो लावल्यात या। नाग्या अरे हे बघ, अरे इथे बी लावलेत। अरे ह्यो काय नवीन कुठं नाही? अरे किस्त कळना झालंय ना मला। मी काय म्हणतोय ही शोना का मुंबईला गेली होती काय रे विरुबाईकडे? अरे पिले तू काय डोक्यावर पडला का? एक काना खाली देऊ विसरलायस का तू? काही जुनाच फोटो आहे। होईल का जुनाच फोटो आहे ह्यो। हिच्या तर या शोनाच्या या फोटोचा असं वापर करेल असं वाटलं नव्हतं तेव्हा। ते काय नाही, हिला आत्ताच्या आत्ता गावात हाकलून लावतो। असतं तर असतं आणि तसं तर तसं। मी चाललोय। काय तू अशी मी बघत बसायची का? शांतो आधी शांतो। अरे तू हिला मस्त गावात हाकलशील, पण लोकांना काय वाटेल ते विरुबाईने केले। उगाच डोक्यात राग नको घालू, शांत राहा। अरे परत काय होणार आहे? ते पत्रकार बातम्या उगाच नवीन कुठं नको। मी काय म्हणतो माहित आहे का, विरुबाई येस तोपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित निस्तारायला लागणार आहे आता। अरे पण वीराचं नाव खराब होते त्याचं काय? ए नागे, विरुबाई काय एवढ्या हलक्या नावाचं आहे वे? तालुक्यातल्या प्रत्येक घराघरात माहिती आहे विरुबाई काय चीज आहे ते। आणि ही शोन आहे ना स्वतःच्या पायावर ना दगड मारून घेते दगड। ही असली पोस्टरबाजी करून। शोना नाही काकी। या सगळ्यामध्ये ना त्या काकीचाच मास्टर माइंड आहे। अरे शनी सारख्या माग लागलेत आपल्या वीराच्या ते, पण त्यांना बी माहित नाही आपल्या वीराचा हनुमान आहे मी। आता शेपटीने कशी आग लावतो ना ते बघाच। माया पिल्या सगळे पोस्टर फाडून टाका। असं तर असं आणि तसं तर तसं। पिल्या तेव्हा ते काढ, मी इकडचे काढतो। चेक चेक दिस वन आउट। हा कसा आहे? नो ना ना ह्यातले कोणतेही ड्रेस घे, तुझी अशी ब्युटी वाढेल। एक्सक्यूज मी, मी यातला कोणताही ड्रेस घातला तर ड्रेसची ब्युटी वाढेल प्लीज। दिस वन नाईस लेट ना? हा नाही नाही थांब, हा ब्ल्यू 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 लास्ट टाइम 2 इनॉग्रेशन इव्हेंट्सला घातला ना 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 तो नको। समथिंग एल्स। हा नाही थांब, हा पिंक पिंक इट विल मर्ज विथ माय चीकी ब्लश। ना 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 पिंक नको, तुला माहिती आहे आपल्याकडे केवढे पिंक्स आहेत। आय डोंट रिपीट माय क्लोथ्स। हे काय शोना? अरे हे बघ ना, द सेल इज ऑन। तुला काही हवंय यातून? हा नको नको, मी एवढे कपडे घेऊन आली आहे ना, तू त्यातलंच काहीतरी घे। कसं आहे ना, मी कुठलाही ड्रेस फक्त एकदाच घालते, नंतर डोनेट करून टाकते। तू गावात बॅनरवर तुझा आणि वीरूचा फोटो का लावलायस? एक्सक्यूज मी, राजवीरजी फक्त तुझे नाही आहेत, ते माझेही आहेत। आय मीन ते सगळ्या जनतेचे आहेत। आफ्टर ऑल ही इज अन MLA नाव। मी तर फक्त शुभेच्छा दिल्यात, त्यात काय एवढं? मी आशा घास भरवतानाचा फोटो टाकून शुभेच्छा देताना असा घास भरवतानाचा फोटो कोण वापरतं ग? मला माहितीये तू हे सगळं वीरूची बदनामी व्हावी म्हणून मुद्दाम करतेस। अरे मी असं का करेन? हे बघ, आमच्या दोघांचा तेवढा एकच फोटो होता माझ्याकडे आणि तो फोटो तूच काढलायस ना? बाय द वे छान काढलायस फोटो। तुला ना PC पिक्चर क्रेडिट्स द्यायला हवे। बट यू डोंट वरी, आता राजवीरजी परत येतील ना तेव्हा मी मस्त छान फॅन्सी फोटोज काढू आमचे। ए लांब राहायचा त्याच्यापासून। त्याच्या आजूबाजूला जरी फिरकलीस ना तर तू आहे आणि मी आहे। तुझी अशी वाट लावीन ना। सुनबाई, खबरदार माझ्या पाहुणीवर अशी खेकसलीस तर जशी अदबीनी वागायचं। माफी माग तिची। माफी आणि हिची विसरा।
आणि काकी, तुमची जी पाहुणी आहे ना, तिला लिमिट मध्ये राहायला सांगायचं. हिनं जर का लिमिट क्रॉस केली ना, तर मग मी बी गप्पा बसणार नाही. आणि काकी, तुमचा निवडणुकीत जो खर्च झाला ना, तो तुमचा प्रश्न. ह्यात आईंच्या दागिन्यांचा काय संबंध? ते तिला विचार, मला काय विचारतेस? मी नव्हते मागे लागले तिच्या. तिला माझा पुळका आला आणि तिनं आणून दिले दागिने. त्याला मी तरी काय करणार? अहो, तुमची सगळी नाटकं माहिती आहेत. मी आणि वीरू इथं नव्हतो ना, म्हणून फावलं तुमचं. मला ते दागिने पाहिजे. तू किती उड्या मारल्या ना, तरी ते दागिने तुला मिळणार नाहीत. कारण ते दागिने विकून मी माझं कर्ज फेडलंय. खोटे इन्कम टॅक्स ऑफिसर आणून तू ते दागिने मिळवले होतेस ना, घे मग, आण दागिने परत. तुमच्यासारखी घाणेरडी आणि कपटी बाई मी माझ्या आयुष्यात पाहिली नव्हती. पण एक गोष्ट लक्षात ठेवा काकी, मी ते दागिने मिळवणार म्हणजे मिळवणारच. आणि तू यापुढे जर असं काही केलंस ना, तर गाठ प्रियंका राजवीर सूर्यवंशीशी. लक्षात ठेव. नवरा आमदार काय झाला? हिला लयच माज आलाय. आपण तो माज मिळून उतरवूया कांचनजी. हिच्यावरनं आता घाना फिरवायलाच पाहिजे. आता नाही कोणाला समजणार. नाही, पण कोणी बी आलं तर कपाटच उघडलं पहिल्यांदा. इथं नको. दुसरीकडेच ठेवते कुठेतरी. कधी चिमणीतच बांधून ठेवते. ड्रॉवर मध्येच ठेवते. नाही, कुणी बी आला आणि ड्रॉवर उघडला तर नको. ठेवू भैया, सगळ्यांना लईच कन्फ्युज. हा, खालीच ठेवते. खुश, आता माझे दागिने सेफ आहे. अगं निशा, हे काय चाललंय तुझं? उशी खाली. अगं असं दागिनं का लपवून ठेवतेस? लपवू नाही तर काय करू? तुमच्या मम्मीचा काय बी भरोसा नाही. त्या मोठ्यांचे दागिने कसं काढून घेतलेत ना, तसं माझं बी ढापतील आणि कुठल्या तरी भितडात नेऊन ठेवतील. अगं मम्मी असं काय सुद्धा नाही करणार. शेवटी किती काय झालं ना, तरी तू तिची ओरिजिनल सून आहेस. तुला कसलाच धोका नाही. ओ, राहू द्या. तुम्ही नका शिकू मला तुमच्या मम्मीचं कौतुक. मला आता ही रिस्क घ्यायचीच नाही. मला कोणीतरी हाक मारली आणि मी खाली गेले आणि मम्मी तर आल्या, उशी उचलली तर बया. नाही नाही नाही, माझी कसलं काय होऊ द्यायचं नाही. मला दागिने लय महत्वाचं आहे. निशा, अगं हात कुठे चाललीस बाथरूम मध्ये? अगं आता परिस्थिती वेगळी आहे. अगं माझी मम्मी आणि ती शोना दोघी मिळून त्या विरूची कशी वाट लावतात ना, ते बघच तू. हो, वीरू भाऊजींची वाट लावता लावता त्या शोनानं पहिला त्यांची आणि मग आपली नाही वाट लावली म्हणजे मिळवलं. हे धरा. मी काय म्हणते, आता वीरू भाऊजी झाल्यात ना आमदार, मग गप्प बसायचं ना. पण नाही, तुमच्या मम्मीला ना काही काड्या करायची सवयच लागल्या. काय गरज होती त्या शोनाला घरात आणून ठेवायची? काय गरज होती का? आता त्यासनी किती महाग पडते बघा हे.
अगं त्या शोनाचं मम्मी बघून गेली काय ती. होय? तुम्हाला स्वतःच काही मत आहे का नाही? जेव्हा बघल तेव्हा काय झालं की मम्मी बघून घेईल माझी. तुम्ही काय करताय? तू जाऊ दे बाई, मी पण कुणाच्या नादाला लागले. मला माझ्या दागिने लपवायचे. हो, ही पिशवी वाटते ना साडीची, म्हणजे मी कपाटातच ठेवते, कुणालाच कळणार नाही. हाय का नाही मी हुशार? आता नाही कुणाला कळणार. पण नाही, मम्मी आल्या आणि कपाट उघडलं तर नको बाबा. या नटमुगरीची एवढी हिंमत, आमच्या जावया बरोबरचे बॅनर अख्ख्या गावभर लावलेत. आमचं चुकलं. त्या दिवशी आम्ही हिला किडनॅप करायला नाही पाहिजे होतं, तर सरळ गोळ्या घालायला पाहिजे होत्या. हा बोला ना डॅडी. हे काय बघतोय आम्ही? त्या शोनाने राजवीर बरोबरचे फोटो अख्ख्या गावभर लावलेत आणि त्या बॅनरवरचे फोटो आता मोबाईलवर फिरतायत. काय गरज होती तुम्हाला त्या दिवशी तिला वाचवायची? त्याच दिवशी जर आम्ही तिला संपवलं असतं तर आज हे काय चाललंय ते घडलंच नसतं. डॅडी, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या शोनाला असं वाटतंय की असले गावभर बॅनर लावून ती विरूच्या इमेजवर डाग पाडत, पण असं काय बी होणार नाही. डॅडी, हा विरू सूर्य आहे, सूर्य. कोणी त्याच्यावर थुकायला गेलं ना की त्याचं शितोडं त्याच माणसाच्या तोंडावर पडतात. हो, पण तरी बी हे सगळं का खपवून घ्यायचं आपण? तुम्ही म्हणत असाल ना तर आत्ताच्या आत्ता तिला. नाही डॅडी, ही माझी लढाई, ती मलाच लढू द्या. तुम्ही याच्यात नका पडू. अहो मला चांगलंच माहितीये त्या शोनाला कसा धडा शिकवायचा ते. जे काय करायचंय ते असं करा. त्या भटक भवानीला जन्माची अद्दल घडली पाहिजे. इथनं पुढं कुणालाही फसवायची हिंमत नाही झाली पाहिजे तिची. डॅडी, अहो फक्त तिलाच नाही तर तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करणाऱ्या त्या काकींना बी सोडणार नाही. तुम्ही काळजीच करू नका. शाबास. आता कशी अंकुशराव पाटलाची लेख शोभताय. डॅडी, बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला लेख म्हणले, बरं वाटलं. हो, ठेवतो फोन. काळजी घ्या आणि काय लागलं तर सांगा. काय झालं रे? एवढ्या अर्जंट बोलून घेतलेस? टेन्शन मध्ये दिसतोयस. अहो मामा, टेन्शन नाही घ्यायचं तर काय करायचं? अहो आत्ता पातूर वीराच्या वाटेत फक्त काकी होत्या, आता ईश्वाना बी आली आणि वीराची अशी होणारी बदनामी आहे ना आता मला बघवना झाली. अरे आम्हाला तर कुठं बघावतोय, पण तरी बी ही खबर वीरूपर्यंत पोचली नाही पाहिजे बरं का. त्याला तिकडे टेन्शन न ग. अहो मामा, त्याला कळायचं राहतं वय आता. सकाळीच फोन आला होता मला त्याचा, लय चिडलो होता ती. तिकडचे सगळे त्याला संशयाच्या नजरेने बघायला लागले म्हणत होता. काय म्हणजे त्याला समजा कळलं? वय अहो हे पोस्टर सगळीकडे पसरलंय. या थिनगेनं वनवा नको पेटायला म्हणजे झालं, नाही तर वीराच्या आमदारकी धोक्यात येईल. राजकारणाच्या वाटेवर काटे असतात ही माहिती आहे. तर वीराच्या वाटेवर आहे ना नुसत्या बाबळीच आहेत. त्या बी जात्याल वाईस धीर धर. हकास ते वीरूला इकडे येऊ दे र, मग आपण बघून घेऊ सगळ्यासनी. वय मी बी त्याचीच वाट बघतोय, पण त्याआधी गावात लागलेले बॅनर काढून घेऊ. मी पोरासनी बोलवले चौकात, आली असतील ती. चला कामाला लागू. चल. बाकी शोनानं चांगलाच धिंगाणा घातलाय बर का. सगळीकडे त्या पोस्टरची चर्चा आहे. झालीच पाहिजे. म्हणजे हे सगळं तुम्हीच घडवून आणले का काय? दरवेळी आपणच शिकार करायची नसते दीपे.
आपण पाळलेली जनावर कधी कामी येणार? ह्या शोनाला काय फुकट पोसायचंय वे इथं ठेवून? तिचा कधीतरी फायदा व्हायलाच पाहिजे की आपल्याला. ती बी हायच म्हणा. लय हवेत उडत होती ना नवरा बायको. विरू आमदार झालाय म्हणून खाना फिरवते बघत. होय काकी, तुम्हाला काय वाटते हो? वीरूभाईसनी मिळेल मंत्रीपद? शक्यच नाही. विरूच आणि शोनाचं प्रकरण असं तापलंय ना, त्यामुळं आपला पक्ष स्वतःहून त्याला मुंबईतनं हाकलून देतो की नाही बघ. मंत्री बनायला चालला होता. तसं काय बी होणार नाही कांचन. हे बघ, आता झालेल्या बातमीनुसार एकीकडे राजवीर सूर्यवंशी आणि शोना हे प्रकरण राज्यात तापलं असतानाच दुसरीकडे राजवीर सूर्यवंशी यांच्या मतालाही प्रचंड किंमत आली. ते ज्या पक्षाच्या बाजूने जातील तो पक्ष सत्तेवर येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी त्यांना मागेल ते मंत्रिपद देण्याचं कबूल केलं. पण सगळ्यांना प्रश्न पडलाय की राजवीर सूर्यवंशी आता कुठल्या पक्षाच्या बाजूने जाणार. काकी, अहो तुमचा गाणा फेल गेला की हो. अहो इकडं वीरूभाईंचं आमदारकीचं पद जावं म्हणून तुम्ही माग लागलेला, आणि तिकडं वीरूभाईसनी मंत्रिपद द्यासाठी लोक माग लागले. ती आता शक्यच नाही. विरूला मंत्रिपद नाही मिळालं पाहिजे, अजिबात नाही मिळालं पाहिजे. वीरभयांचा विजय असो! वीरभयांचा विजय असो! आवाज कुणाचा? वीरभयांचा आवाज कुणाचा? वीरभयांचा आवाज कुणाचा? वीरभयांचा वीरूभैया तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वीरूभैया तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे हमारा नेता कैसा हो? वीरभैया जैसा हो. अहो भाऊजी, काय चाललंय? आज काय घरावर मोर्चा काढलाय का काय? हा वहिनी, मोर्चा कसला? ही लोक ऐकणच झालीत. आता वीरूभाई इथं नाही म्हटल्यावर पी वहिनीसनी तरी भेटू द्या म्हणून माग लागली होती. होय मामा? अगे सुनबाई, विरूला मंत्रिपद मिळणार आहे म्हणल्यावर अख्खा तालुका खुश आहे बघ. अगं लोक आत्ताच दसरा आणि दिवाळी साजरी करायला लागले. ती खरं सांग का भाऊ, अव विरू माझ्या डोळ्यामोरून आहे. हे असं कवा कवा लई वाईट वाटतंय मला. बरं या समद्यांचं प्रेम बघितलं ना की आपोआप डोळ्यात पाणी येतं बघा. हा वहिनी, आपला विरू असाच आहे, ज्याच्यावर कुणी बी प्रेम करल असा. म्हणून तर शोनाला नादाला लावलंय. कांचन, उगाच तोंडाला येईल ते बरं येऊ नकोस. मला तर वाटते ना, या बॅनरच्या मागे तुझाच काहीतरी हात असला पाहिजे. माझा जर हात असता ना, कधीच घाणा फिरवला असता. या वहिनी साहेब, पुढे आमच्या सत्काराचा स्वीकार करा. अहो सत्काराची काय गरज आहे? आधी आम्हाला काम तर करू द्या. अहो वहिनी साहेब, वीरूभाईला मंत्रिपद मिळणार आहे हीच लय मोठी गोष्ट आहे बघा आमच्यासाठी. हा मग जल्लोष तर झालाच पाहिजे. हो पण भाऊजी, आधी त्याला मंत्रिपद स्वीकारू तर द्या. हा वहिनी, वीरू नक्की मंत्रिपदाचा स्वीकार करणार बघा. अहो त्यालाही माहितीये मंत्रिपद मिळालं ना, या तालुक्याची कामं कशी पटापट होतात ते त्यालाही माहितीये ना. हा वहिनी, म्हणून ना आम्ही सगळे लय खुश आहे बघा. हो म्हणूनच ही गाववाल्याकडनं पुन्हा फुलाची पाकळी तुम्ही स्वीकार करायचा. अहो भाऊजी, वीरूला मंत्रिपद मिळणार आहे, माझा सत्कार कशाला? अगं कारण त्याच्यात तुझा सिंहाचा वाटा आहे म्हणून. काय मामा, आमच्या वतीने तुम्ही सत्कार करा वहिनींचा. हा चालतंय. पियू जा, नग त्यांचं मन मोडूस. जा घे.